महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। या धक्क्यातून महाविकास आघाडी अजून सावरलेली नाही। एकीकडे आपला पराभव हा ईव्हीएम मुळे झाल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेते करत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येतात। सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये झालेले मतभेद हे राज्यभर चर्चेत आले होते। काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता। त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यामधील एकूण 11 विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसने सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण मध्ये अपक्षाला पाठिंबा दिला आणि पंढरपूर या जागा लढवल्या। मात्र तिन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला। सोलापूर मध्य मतदारसंघात शिंदे कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो, मात्र त्याच सोलापूर मध्य मतदारसंघात उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालंय। सोलापूर दक्षिण मध्ये सुद्धा ज्या अपक्षाला पाठिंबा दिला त्याचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालंय। तर पंढरपूर मधून देखील भगीरथ भालके पराभूत झालेत। शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांच्या बंडखोरीचा मोठा फटका भालकेंना बसला। जितक्या मतांनी भगीरथ भालके पराभूत झाले त्याच मतांच्या आसपास मतं अनिल सावंत यांना मिळालेली आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या कुरघोडींमध्ये या जागा पडल्या असल्याचं बोललं जातंय। सोलापुरात प्रणिती शिंदे यांच्यामुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाला असा आरोप ठाकरे गटासह शरद पवार गटाकडून सुद्धा करण्यात आलाय। सोलापुरात काँग्रेसने लढवलेल्या 3 जागांवर नेमकं काय घडलं, प्रणिती शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रोष का व्यक्त करण्यात येतोय, याची नेमकी कारणं काय हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। सोलापूर जिल्ह्यामधील 11 विधानसभा मतदारसंघांपैकी 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, तर काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र ऐन वेळेस काँग्रेसने दिलीप माने यांना एबी फॉर्म दिला नाही। एबी फॉर्म मिळाला नसला तरी दिलीप माने आणि काँग्रेसचे नेते धर्मराज काडादी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता। मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रणिती शिंदे स्वतः उपस्थित असताना दिलीप माने यांनी अर्ज माघारी घेतला, परंतु धर्मराज काडादी यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला। ऐनवेळी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला। यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला। निकालानंतर सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केलेल्या धर्मराज काडादी यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं। ठाकरे गटाच्या अमर पाटील यांचा दारुण पराभव झाला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी स्पष्टपणे आणि जाहीरपणे खासदार प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप करत महाविकास आघाडीच्या पराभवाला सर्वस्वी या प्रणिती शिंदे जबाबदार असल्याचं म्हटलंय। सोलापूर दक्षिण मतदारसंघात प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाणून बुजून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला। प्रणिती शिंदेंना महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्षाला पाठिंबा द्यायचा होता, तर त्यांनी 15 दिवसांअगोदर पाठिंबा द्यायला पाहिजे होता। खासदार म्हणून त्यांची जबाबदारी होती, त्यांनी ती जबाबदारी हाताळली नाही, समन्वय ठेवला नाही। त्यामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याचं प्रशांत बाबर म्हणालेत। या मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत भाजपचे सुभाष देशमुख विजयी झाले। त्यांना 1,16,932 मतं मिळाली। दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील राहिले, त्यांना 39,805 मतं मिळाली। तिसऱ्या स्थानी प्रहारचे मौलाली सय्यद राहिले, त्यांना 26,706 मतं मिळाली। आणि चौथ्या स्थानी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंनी पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना 18,747 मतं मिळाली। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मागील 15 वर्षांपासून आमदार होत्या। या मतदारसंघात मुस्लिम, पद्मशाली आणि मोची या समाजाची मतदार संख्या अधिक आहे। 2009, 2014 आणि 2019 अशा 3 वेळा प्रणिती शिंदे आमदार म्हणून निवडून आल्या होत्या। त्या खासदार झाल्यानंतर या मतदारसंघात उमेदवारी ही मुस्लिम, पद्मशाली किंवा मोची या समाजापैकी कुणाला तरी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु धनगर समाजाचे आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना सोलापूर शहर मध्यची उमेदवारी देण्यात आली। हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता। हा बालेकिल्ला देखील प्रणिती शिंदेंना वाचवता आला नाही। त्यांनी महाविकास आघाडीत समन्वय ठेवला नसल्यानं दारुण पराभव झाला असल्याचं प्रशांत बाबर यांनी म्हटलंय। या मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत भाजपचे देवेंद्र कोठे निवडून आले, त्यांना 1,10,278 मतं मिळाली। तर एमआयएमच्या हाजी फारुख शाब्दी यांना 61,428 इतकी मतं मिळाली, ते दुसऱ्या स्थानी राहिले।
तर काँग्रेसच्या चेतन नरोटे यांना अवघी 16,385 मतं मिळाली. ज्या मतदारसंघात प्रणिती सलग 3 वेळा निवडून आल्या तिथं काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यामुळे प्रणिती शिंदेंवर रोष व्यक्त करण्यात आला. प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघामध्ये मोठी ताकद लावलेली असताना देखील काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे हे आपलं डिपॉझिट देखील वाचवू शकले नाहीत. तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा अगदी अल्प मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाला. भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित होतं, परंतु ऐनवेळी भगीरथ भालके यांना काँग्रेसचा एबी फॉर्म देण्यात आला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे 2 उमेदवार झाले आणि मतांची विभागणी झाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल सावंत आणि काँग्रेसचे भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान आवताडे तिघांच्या लढतीत भाजपचा आपोआप फायदा झाला असा आरोप प्रशांत बाबर यांनी केलाय. भाजपच्या समाधान आवताडेंना 1,23,931 मतं मिळाली. भगीरथ भालकेंना 1,15,615 मतं मिळाली. तर शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांना 10,217 मतं मिळाली. सोलापुरात महाविकास आघाडीचा झालेला पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला. प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीत थेट हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा ठाकरे सेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रणिती शिंदेंची हकालपट्टी केल्यानंतरच महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढू, अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढू असा इशारा शरद कोळी यांनी दिलाय. एकूणच ठाकरे सेना प्रणिती यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. आता महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते हे मतभेद कसे सोडवतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका.